राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. येत्या मंगळवारी आम्ही सुनेत्रा वहिनीसमोर विलिनीकरण व्हावं अशी भूमिका मांडणार आहोत. हे वक्तव्य आहेत अजित पवार गटाच्या नेत्यांची. खरं तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दादांच्या जाण्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हे सातत्याने अजित पवारांनी विलिनीकरणाचा निर्णय हा पूर्वीच घेतला होता आणि 18 फेब्रुवारी ही तारीख ही ठरली होती असे दावे सातत्याने करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटातले प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असं काही ठरलेलंच नव्हतं असं सांगतायत. आता या सगळ्यावर सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांनी अजून तरी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण गेल्या 2-3 दिवसात अजित पवार गटाचे काही नेते मात्र विलिनीकरणाच्या बाजूने आपली बाजू मांडताना दिसतायत. या सगळ्यात रोहित पवारांनी थेट बडे नाव घेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे. एकंदरीत चित्र पाहिलं तर तटकरे पटेल आऊट होऊन उरलेला अजित पवार गट शरद पवारांकडे वळताना दिसतोय. पण नेमकं घडतंय काय? शरद पवार नेमका कसा डाव खेळतायत? पाहूयात आजच्या या व्हिडिओतून. तर नमस्कार मंडळी, मी जान्हवी आणि तुम्ही बघताय न्यू महाराष्ट्र टाइम्स. सुरुवात करूयात ती रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळेपासून. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हा अपघात आहे की घातपात आहे असं म्हणत रोहित पवारांनी आधी मुंबई आणि त्यानंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले, ज्यामध्ये 27 जानेवारीला संध्याकाळी म्हणजे दादांच्या निधनाच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातल्या एका नेत्यानं दादांना फाईलवर सही करण्यासाठी थांबवून ठेवलं आणि पुढे सगळं घडलं असा अप्रत्यक्ष आरोप होता. रोहित पवार म्हणाले की दादांना एका फाईलवर सही करावीच लागेल अशा संदर्भाने एका नेत्याने फोन केला होता. ती फाईल मंत्रालयात होती. फाईल यायला पोहोचायला उशीर झाला, मग सही करायला उशीर झाला आणि दादांचा गाडीने प्रवास करण्याचा निर्णय कॅन्सल होता. दुसऱ्या दिवशी अजितदादांना विमानाने बारामतीला जावं लागलं आणि त्यांचं अपघाती निधन झालं. इतकंच नाही तर त्या विमानाचं मेंटेनन्स करणारी एक कंपनी प्रफुल्ल पटेलांची असल्याचं सांगत रोहित पवारांनी त्यांच्यावर आणखीन आरोप केले. दुसरीकडे या सगळ्यात त्याच सायंकाळी सुनील तटकरे सुद्धा अजितदादांना भेटायला गेले. या भेटीमध्ये नरेश अरोराचे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा दावासुद्धा रोहित पवारांनी केलाय. थोडक्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करताना रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले. त्यामुळे हे दोन्ही नेते ॲडमिट झालेले पाहायला मिळाले. पण अशा परिस्थितीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी तटकरे आणि पटेलांचा बचाव करण्यासाठी पुढे येणं महत्त्वाचं होतं. पण तसं काही झालं नाही. जर तटकरे आणि पटेलांच्या बाजूने बोललो तर अजितदादांच्या विरोधात बोलल्यासारखे होईल या शंकेने या जोडीच्या बाजूने कुठलाच नेता बोलताना दिसत नाही. दुसरीकडे दादांचे मंत्री अनिल पाटील यांनी तर रोहित पवारांच्या दादांच्या अपघाताची चौकशी व्हावी, घातपात आहे का हे पाहिलं जावं या मागणीला पाठिंबा दिला आहे. थोडक्यात रोहित पवार थेटपणे आरोप करत असताना सुद्धा अजित पवार गटाचे नेते मात्र नाना तटकरे यांच्या पटेलांच्या बाजूने उभे राहताना दिसतात. पण ते पवार कुटुंबासोबत एकत्र राहिलेले दिसतात आणि यामुळेच सध्या तटकरे आणि पटेल हे पक्षामध्ये एकाकी पडलेत असे चित्र दिसतंय. आता या सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची. खरं तर रोहित पवारांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर आरोपांची राळ उठवलीय. शरद पवार स्वतः आणि शरद पवारांच्या पक्षाचे अनेक नेते विलिनीकरण ठरले असल्याचे दावे करतायत. अशा परिस्थितीत ज्यांच्या हातात पक्षाची सूत्रे आहेत त्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या सगळ्यावर काहीच भाष्य करताना दिसत नाहीत. शरद पवारांचा पक्ष सोबत घेण्याची तटकरे आणि पटेलांची इच्छा नाहीये हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय. पण पार्थ पवार मात्र आपल्या कृतीतून शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका मांडताना दिसतायत. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी दिवशी पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. अजितदादांच्या स्मारकाबद्दल सुद्धा त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. तर दुसरीकडे सांत्वनापर भेटी दिवशी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातली जवळीक संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली.
त्यामुळे माध्यमांसमोर थेटपणे विलिनीकरणाची प्रतिक्रिया देत नसले तरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याची चर्चा होत आहे. आणि त्यातच पटेल मुलांवर होणाऱ्या आरोपांवर सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काहीच बोलत नसल्याने रोहित पवारांप्रमाणेच त्यांना सुद्धा या दोघांवर संशय आहे का असा प्रश्न सध्या माध्यमांमध्ये उपस्थित केला जातोय. आता या सगळ्या परिस्थितीत शरद पवार नेमका कसा गेम करतायत? तर सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात शपथ घेतल्याने त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. त्यातही या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नाहीये असं विधान करून शरद पवारांनी गुगली टाकली. पण नंतर मात्र सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करणारे शरद पवार हेच या सगळ्या शपथविधीमागचे मास्टर माइंड होते, हे आता स्पष्ट होताना दिसतंय. अजितदादांच्या निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षात ॲक्टिव्ह झाले होते. देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांनी हालचाली चालू केल्या. अशा परिस्थितीत पक्षाची सूत्र या दोघांच्या हातात जाऊ नयेत यासाठी पवार कुटुंबात एक बैठक झाली आणि त्यात शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी ग्रीन सिग्नल दिला. आणि हे पवार पॉलिटिक्स होतं असे अंदाज सध्या बांधले जात आहेत. खरं तर पवार कुटुंबाच्या बाहेर पक्षाची सूत्र जाऊ नयेत, नेतृत्व जाऊ नये. दादांचे पद जर जास्त दिवस एकत्र राहिलं तर भाजप किंवा आणखी कोणीतरी कुरघोड्या करेल. पवार कुटुंबाचा कंट्रोल पक्षावर जाईल या शंकेने शरद पवारांनी शपथविधी 4 दिवसात घडवून आणला असं बोललं जातंय. थोडक्यात भाजप काय किंवा पटेल तटकरे काय यांच्या हातात बाजी जाण्याआधीच वसंताने डाव फिरवला आणि पवार कुटुंबाचे नेतृत्व कायम राखलं. आता या सगळ्यामुळे नेमकं झालं काय? तर आपण पटेल तटकरेंच्या नाही तर शरद पवारांच्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात काम करू शकतो याची जाणीव अजित पवारांच्या आमदारांना झाल्याचं सध्या समोर येतंय. आधी भूमिका न मानणारे नेते आता थेट वक्तव्य करून येत्या मंगळवारी 40 पैकी 30 ते 35 आमदार सुनेत्रा पवार यांच्यासमोर विलिनीकरण करण्यासाठीची भूमिका मांडणार आहेत असं कळतंय. यामध्ये नुकतेच आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय. शशिकांत शिंदे म्हणतायत, 100% विलिनीकरण झालं पाहिजे. आमचाही तेच मत आहे. वहिनींच्या शपथविधी दिवशी 40 पैकी 35 आमदारांची भूमिका होती की झालं पाहिजे. विलिनीकरण 100% झालं पाहिजे. येत्या मंगळवारी 70% आमदार वहिनीसमोर ही भूमिका मांडणार आहेत. इतका मोठा लीडर गेला आमचा सगळ्यांना. आम्हाला पाठीमागे घेऊन चालणारा कुणीतरी पाहिजे असं म्हणत आमदारांनी विलिनीकरण हवं असल्याची भूमिका मांडलीय. तर माजी आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा जुन्नरमध्ये झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवारांसमोर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केलीय. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की माझं वैयक्तिक मत आहे की विलिनीकरण झालं पाहिजे. पुढे काय होईल माहिती नाही, पण जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित वाटचाल करणार. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर आम्हाला विलिनीकरण करावंच लागेल असं म्हणत त्यांचं सुद्धा या निर्णयाला पाठिंबा असेल असं वक्तव्य केलं. थोडक्यात अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करताना रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यामुळे हे दोन्ही नेते डॅमेज झालेले पाहायला मिळाले. पण अशा परिस्थितीत अजित पवार गटाच्या नेत्यांनी तटकरे आणि पटेलांचा बचाव करण्यासाठी पुढे येणं महत्त्वाचं होतं. पण तसं काहीच झालं नाही. जर तटकरे आणि पटेलांच्या बाजूने बोललो तर अजितदादांच्या विरोधात बोलल्यासारखे होईल या शंकेने या जोडीच्या बाजूने कुठलाच नेता बोलताना दिसत नाही. दुसरीकडे दादांचे मंत्री अनिल पाटील यांनी तर रोहित पवारांच्या दादांच्या अपघाताची चौकशी व्हावी, घातपात आहे का हे पाहिलं जावं या मागणीला पाठिंबा दिलाय. थोडक्यात रोहित पवार थेटपणे आरोप करत असताना सुद्धा अजित पवार गटाचे नेते मात्र तटकरे यांच्या न पटेलांच्या बाजूने उभे राहताना दिसत आहेत. पण ते पवार कुटुंबासोबत एकत्र राहिलेले दिसतायत आणि यामुळेच सध्या तटकरे आणि पटेल हे पक्षामध्ये एकाकी पडले असे चित्र दिसतंय. आता या सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे ती सुनेत्रा आणि पार्थ पवार यांची.
खरं तर रोहित पवारांनी तटकरे आणि पटेल यांच्यावर आरोपांची राड उठवलीय. शरद पवार स्वतः आणि शरद पवारांच्या पक्षाचे अनेक नेते विलिनीकरण ठरले असल्याचे दावे करत आहेत. अशा परिस्थितीत ज्यांच्या हातात पक्षाची सूत्रे आहेत त्या सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या सगळ्यावर काहीच भाष्य करताना दिसत नाहीत. शरद पवारांचा पक्ष सोबत घेण्याची तटकरे आणि पटेलांची इच्छा नाहीये हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय. पण पार्थ पवार मात्र आपल्या कृतीतून शरद पवारांशी जुळवून घेण्याची भूमिका मांडताना दिसतायत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी दिवशी पार्थ पवार शरद पवारांना भेटायला गेले. अजितदादांच्या स्मारकाबद्दल सुद्धा त्यांनी शरद पवारांशी चर्चा केली. तर दुसरीकडे सांत्वनपर भेटी दिवशी शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातली जवळीक संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. त्यामुळे माध्यमांसमोर थेटपणे विलिनीकरण यावर प्रतिक्रिया देत नसले तरी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दोघे सुद्धा विलिनीकरणासाठी सकारात्मक असल्याची चर्चा होतीये. आणि त्यातच पटेल आणि पाटलांवर होणाऱ्या आरोपांवर सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार काहीच बोलत नसल्याने रोहित पवारप्रमाणेच त्यांना सुद्धा या दोघांवर संशय आहे का असा प्रश्न सध्या माध्यमांमध्ये उपस्थित केला जातोय. आता या सगळ्या परिस्थितीत शरद पवार नेमका कसा गेम करतायत? तर सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात शपथ घेतल्याने त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. त्यातही या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नाहीये असं विधान करून शरद पवारांनी गुगली टाकली. पण नंतर मात्र सुनेत्रा पवार यांचं अभिनंदन करणारे शरद पवार हेच या सगळ्या शपथविधीमागचे मास्टरमाइंड होते हे आता स्पष्ट होताना दिसतंय. अजितदादांच्या निधनानंतर लगेचच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्षात ॲक्टिव्ह झाले होते. देवेंद्र फडणवीसांची भेट घेत त्यांनी हालचाली चालू केल्या. अशा परिस्थितीत पक्षाची सूत्रे या दोघांच्या हातात जाऊ नयेत यासाठी पवार कुटुंबात एक बैठक झाली आणि त्यातच शरद पवारांनीच सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी ग्रीन सिग्नल दिला. आणि हे पवार पॉलिटिक्स होतं असे अंदाज सध्या बांधले जात आहेत. खरं तर पवार कुटुंबाच्या बाहेर पक्षाची सूत्रे जाऊ नयेत, नेतृत्व जाऊ नये. दादांचे पद जर जास्त दिवस रिक्त राहिलं तर भाजप किंवा आणखी कुणीतरी कुरघोड्या करेल. पवार कुटुंबाचा कंट्रोल डोक्यावरून जाईल या शंकेने शरद पवारांनी शपथविधी 4 दिवसात घडवून आणला असं बोललं जातंय. थोडक्यात भाजप काय किंवा पटेल तटकरे काय यांच्या हातात बाजी जाण्याआधीच वसंताने डाव फिरवला आणि पवार कुटुंबाचं नेतृत्व कायम राखलं. आता या सगळ्यामुळे नेमकं झालं काय? तर आपण पटेल तटकरेंच्या नाही तर शरद पवारांच्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करू शकतो याची जाणीव अजित पवारांच्या आमदारांना झाल्याचं सध्या समोर येतंय. आधी भूमिका न मानणारे नेते आता थेट वक्तव्य करून येत्या मंगळवारी 40 पैकी 30 ते 35 आमदार सुनेत्रा पवार यांच्यासमोर विलिनीकरण करण्यासाठीची भूमिका मांडणार आहेत असं कळतंय. यामध्ये नुकतेच आमदार हिरामण खोसकर यांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलंय. शशिकांत शिंदे म्हणतायत 100% विलिनीकरण झालं पाहिजे. आमचाही तेच मत आहे. वहिनींच्या शपथविधी दिवशी 40 पैकी